सावधान तूळ राशीच्या लोकांनो, 3 मेच्या सूर्योदयानंतर तुमच्या आयुष्यातील दुःखाचे ग्रहण सुटणार आहे. गमावलेली प्रतिष्ठा आणि अडकलेला पैसा परत मिळण्याची वेळ आली आहे. नशीब अशी पलटी मारणार की विरोधकही बघत राहतील. ही वेळ गमावू नका. ज्योतिषशास्त्रानुसार तूळ ही राशी संतुलन आणि न्यायाचे प्रतीक मानली जाते. शुक्र हा या राशीचा स्वामी असल्याने या राशीच्या व्यक्तींना कला, सौंदर्य आणि विलासी जीवनाची ओढ असते. मात्र गेल्या काही काळापासून ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे तूळ राशीच्या व्यक्तींना मानसिक तणाव आणि आर्थिक अस्थिरतेचा सामना करावा लागला आहे. 3 मे हा दिवस या सर्व समस्यांच्या अंताची सुरुवात मानला जात आहे. या दिवसापासून ग्रहांची जी पुनर्रचना होत आहे ती तूळ राशीच्या लोकांसाठी भाग्योदयाची नवी पहाट घेऊन येणार आहे. 3 मे रोजी चंद्राचे भ्रमण आणि शुक्राची शुभदृष्टी तुमच्या राशीवर राहील. हा दिवस तुमच्यासाठी प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा आहे. जे काम गेल्या 6 महिन्यापासून रखडले होते त्याला आज अचानक गती मिळेल. व्यवसायात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस मोठी उडी घेण्याचा आहे. नवीन गुंतवणुकीचे मार्ग मोकळे होतील. कौटुंबिक पातळीवर जर तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये काही मतभेद असतील तर आज ते संवाद साधून मिटवण्यासाठी उत्तम काळ आहे. आज घेतलेला कोणताही निर्णय भविष्यात दूरगामी आणि फायदेशीर ठरेल. 3 मे रोजी चंद्राचे पाठबळ तुम्हाला लाभणार आहे. सकाळी उठल्यापासूनच तुम्हाला एक वेगळी ऊर्जा जाणवेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत किंवा ज्यांना कामाच्या ठिकाणी त्रास होत होता त्यांना आज दिलासादायक बातमी मिळेल. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस लक्ष्मी योगाचा आहे. एखादा जुना व्यवहार जो तुम्ही सोडून दिला होता तो अचानक नफा देऊन जाईल. जीवनातील मोठे बदल आणि चांगले दिवस. या दिवसानंतर तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल स्थैर्याच्या स्वरूपात येईल. आजवर तुम्ही खूप धावपळ केली पण हाती फारसे काही लागले नाही. आता मात्र कष्टाचे चीज होईल. येत्या 15 ते 20 दिवसात तुम्हाला घराचे स्वप्न पूर्ण होताना दिसेल आणि मोठ्या गुंतवणुकीतून परतावा मिळेल. तुमचे चांगले दिवस आता खऱ्या अर्थाने सुरू झाले आहेत. कारण शनीची कृपादृष्टी तुमच्या कर्माला फळ देण्यास सज्ज आहे. नकारात्मक विचार आणि उपाय. कधीकधी शांत बसल्यावर तुमच्या मनात वाईट विचार येतात. भविष्य कसं असेल, मुलांचं काय होईल किंवा आरोग्य साथ देईल का, हे विचार येणे नैसर्गिक आहे. कारण तुम्ही खूप सोसले आहे. पण लक्षात ठेवा, हे विचार म्हणजे केवळ मनाचा खेळ आहे. हे विचार घालवण्यासाठी 3 मे पासून दररोज ओम नमः शिवाय किंवा तुमच्या कुलदैवताचा जप करा. तुमच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ आता संपला असून केवळ अनुभवाची शिदोरी सोबत राहिली आहे. भविष्यातील वाटचाल. 3 मे नंतर तुम्ही केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही प्रेरणास्थान बनाल. तुमच्या बोलण्यातील गोडवा आणि निर्णय क्षमता वाढेल. कौटुंबिक जीवनात जो संवाद हरवला होता तो पुन्हा सुरू होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल आणि घरातील वातावरण मांगल्याने भरून जाईल. 3 मे नंतरच्या काळात तूळ राशीच्या जीवनात 3 मुख्य स्तरावर बदल जाणवतील. आर्थिक स्थैर्य. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. केवळ एकाच पगारावर किंवा नफ्यावर अवलंबून न राहता तुम्हाला गुंतवणुकीतून किंवा जोडधंद्यातून पैसे मिळण्यास सुरुवात होईल. सामाजिक प्रतिष्ठा. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. तुमच्या शब्दाला वजन मिळेल. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. घरातील कलह शांत होतील. घरांमध्ये चांगले मंगलकार्य किंवा आर्थिक कार्य ठरण्याचे योग आहेत. ज्यांचे विवाह जमण्यास अडचणी येत होत्या त्यांच्यासाठी स्थळाची विचारपूस सुरू होईल. चांगले दिवस आणि यशाचा सुवर्णकाळ. अनेकदा प्रश्न पडतो की आमचे चांगले दिवस कधी येतील, तर त्याचे उत्तर असे की हे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तुमच्या प्रगतीचा आलेख वर चढू लागेल.
विशेषतः जून महिन्यात जेव्हा ग्रहांचे गोचर अनुकूल येईल तेव्हा तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ हातात पडलेले दिसेल. ज्यांनी नोकरीत खूप अपमान सहन केला आहे, ज्यांना डावलले गेले आहे, त्यांना या काळात बढती मिळण्याचे प्रबळ योग आहेत. हा सुवर्ण काळ तुमच्या आयुष्यातील जुन्या जखमा भरून काढणारा आहे. मानसिक संघर्ष आणि नकारात्मक विचारांचे निर्मूलन. तूळ राशीच्या व्यक्तींना अत्यंत संवेदनशील असतात. त्यामुळे अपयश आल्यावर किंवा कोणी चुकीचे बोलल्यावर त्यांच्या मनावर वारंवार वाईट विचार येतात. मी काहीच करू शकणार नाही का? किंवा माझंच नशीब असं का? असे प्रश्न त्यांना छळतात. मात्र 3 मे नंतर तुमची अतिरिक्त शक्ती वाढणार आहे. आत्मविश्वासाचा अभाव दूर होईल. नकारात्मक विचारांना दूर ठेवण्यासाठी ध्यान आणि प्राणायाम यांसारख्या गोष्टींची मदत होईल. शनीची कृपा तुमच्यावर असल्याने आता घाबरण्याचे कारण नाही, कारण शनी कष्टाचे फळ देण्यास बांधील आहे. निष्कर्ष आणि भविष्यातील दिशा. शेवटी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ग्रह केवळ दिशा दाखवतात, पण चालावे आपल्यालाच लागते. तूळ राशीच्या लोकांसाठी 3 मे नंतरचा काळ हा विश्रांतीचा नसून कृतीचा आहे. जुन्या अपयशाचे ओझे फेकून द्या आणि नव्या ऊर्जेने मैदानात उतरा. तुमच्या स्वभावातील लवचिकता आणि संतुलित विचार तुम्हाला शिखरावर नेऊन ठेवील. येणारा काळ हा केवळ बदलाचा नाही, तर तुमच्या अस्तित्वाची नवी ओळख निर्माण करण्याचा आहे. तुमची स्वप्ने आता प्रत्यक्षात उतरण्यासाठी सज्ज आहेत. गरज आहे ती फक्त तुमच्या एका खंबीर निश्चयाची. आयुष्याच्या प्रवासात अनेक चढ उतार आले, पण तूळ राशीच्या व्यक्ती कधीच हार मानत नाहीत. 3 मेची ही नवीन सुरुवात तुमच्यासाठी फक्त एक दिवस नाही, तर यशस्वी भविष्याची गुरुकिल्ली आहे. आता मागे वळून पाहू नका. अंधार संपला आहे. आता फक्त प्रकाशाकडे वाटचाल करण्याची वेळ आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमची जिद्दच तुम्हाला शिखरावर नेणार आहे. तुमच्या कष्टाचा घाम आता यशाच्या मोती बनून चमकणार आहे. सज्ज व्हा, हे वर्ष तुमचेच आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.